खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. भारताला लोकशाहीचे आयुध देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतातील वर्ग, वर्ण, जातीय उतरण, चातुर्वर्ण्य व्यवस्था नष्ट करण्यासाठी सामाजिक आणि राजकीय प्रबोधन केले. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी संविधानाची निर्मिती केली. या देशातील प्रतिगामी मूलतत्ववादी शक्तींमुळे संविधान धोक्यात आल्याची टीका ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्टर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी केली. राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे असेही ते म्हणाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पार्क चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर दत्तनगर येथील पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख म्हणाले, राजशिष्टाचाराची पायमल्ली करून नुकताच शपथविधी सोहळा पार पडला. यावरून यांचा मनमानी धोका ओळखला पाहिजे. यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर, पक्षाचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख, युसुफ शेख मेजर, नसीमा शेख, व्यंकटेश कोंगारी, शेवंता देशमुख, रंगप्पा रेड्डी, शंकर म्हेत्रे, कुरपय्या म्हेत्रे, सलीम मुल्ला, दीपक निकंबे, दाऊद शेख, बापू साबळे, विल्यम ससाणे, शकुंतला वाणी भावते, दत्ता चव्हाण, बाबू कोकणे, ॲडव्होकेट नसीर माशाळवाले, अकील शेख, इलियास सिद्दीकी, वीरेंद्र पद्मा, बजरंग गायकवाड, श्याम आडम, मल्लेशम कारमपुरी, अफसाना बेग आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभिवादन सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले. साधण्याचा आपण प्रयत्न करतो आणि जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे त्याचा अर्थ त्यांनी सांगितला, संविधान म्हणजे सरकार स्थापना नाही, ती एकजूट करणं म्हणजे स्वातंत्र्य, अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. आणि आज अशी परिस्थिती आहे की जे संविधान आहे, घटनेने दिलेले अधिकार आहे, ते सगळे मोडीत काढण्याचा प्रयत्न आज देशामध्ये चालू आहे. महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये जनता, कामगार, श्रमिक, दलित यांनी कोणाला मतदान केलं हा खरा प्रश्न. देशाचे संविधान अबाधित ठेवणाऱ्यांना केलं की संविधान वेगवेगळ्या प्रकारे मोडीत काढणाऱ्यांना केलं हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे. एकदा विनंती करतो, बाबासाहेबांना श्रद्धांजली व्यक्त करत असताना क्रांतिकारकपणा आपल्यामध्ये आणा, झालेल्या चुका दुरुस्त करा, नव्याने आपण मैदानात येऊया. या हिंदू राष्ट्र निर्माण करणाऱ्या, अदानी अंबानीचं राज्य निर्माण करणाऱ्या, एका बाजूला हिंदू राष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला कट्टरपंथी मुस्लिम, या विरुद्ध आपल्याला लढावं लागणार आहे. आणि या लढाईमध्ये तुम्ही पक्षाच्या धोरणाप्रमाणे जर लढाई केला तुम्हाला नक्की यश मिळेल. कारण 95ला नव्हता का काल. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.